नमस्कार मित्रांनो. तूही रे माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता देवघरात येते. त्याच वेळेला समोर ज्या दत्त पादुका ठेवलेल्या असतात त्या पादुका समोरून गायब असतात. त्यामुळे ईश्वरी घाबरते आणि तिच्या हातून जी आरतीची थाळी असते ती खाली पडते आणि आवाज आल्याने सगळेजण धावत येतात. काय झालं ईश्वरी? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामा, ताई, अहो बघा ना, इकडे दत्ताच्या पादुका आहेत, त्या पादुका नाही आहेत, गायब झाल्या तिथून. आता असं म्हटल्यावर सगळे गडबडीने शोधायला लागतात, की "अरे हो, दत्त पादुका नाही आहे तिथे." मग सगळेजण आजूबाजूला शोधायला लागतात. आकाश आणि मामा इथे ते शोधत म्हणतात, की "कुठे गेल्या असतील पादुका?" तेव्हा आता आजी ते पाहिल्यावरती म्हणते, की "अरे देवा, हे काय झालं?" आणि तिला चक्कर येऊ लागते. ती तशीच खाली कोलमडते. तेव्हा सगळेजण तिला खुर्चीवर बसवतात आणि पटकन ईश्वरी पाणी प्यायला देते. आणि मग अंजली म्हणते, की "आजी, तू ठीक आहेस ना? तुला बरं वाटतंय ना? प्लीज शांत हो." आता आजीला ती शांत करत असते आणि त्यानंतर मग अचानक पादुका गेल्या कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्यामुळे आता पादुका गायब झाल्याने थेट आता मामी ईश्वरीवरतीच आरोप करू लागते. "काय गं, ए ईश्वरी, सांग ना, कुठे ठेवल्यास तू पादुका? पादुका गायब झाल्याच कशा?" ईश्वरी म्हणते, की "अहो मामी." तेव्हा ती म्हणते, की "हो, मी तुझ्यावरच आरोप करते. तूच या पादुका गायब केल्या आहेस ना? माहिती आहे मला. त्यामुळेच हे सगळं झालंय. का केलंस असं सांग जरा." त्यावर लगेच राकेश म्हणतो, की "मामी, अहो तुम्ही ईश्वरीजींवर का आरोप करताय? त्यांनी पादुका गायब करणं कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कसे आरोप करताय?" त्यावर वल्लरी म्हणते, की "हो, मी हिच्यावर आरोप करते ना, कारण त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. मला माहीत होतं, की हिला पादुकांची गरज का पडली असेल, त्यामुळे मी हिच्यावर आरोप करत आहे." माझं हिचं बोलणं ऐकून झालेलं आहे. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते, की "मामी, प्लीज असा मी मनातही नाही विचार करू शकत." तेव्हा वल्लरी म्हणते, की "थांब, मी सांगते तुला, तू का असं केलं?" त्यावेळेला वल्लरी सगळ्यांना सांगू लागते. ईश्वरी ही आदल्या दिवशी फोनवर बोलत होती पूजेची तयारी करत असताना, की "तुम्ही दत्तपादुकांच्या दर्शनासाठी येणार आहात ना नमूताई?" तेव्हा नमू समोरून म्हणत असते, की "नाही जमणार, कारण की बाबांचं ऑपरेशन सांगितलंय बॉम्बेच्या डॉक्टरांनी, त्याशिवाय ऑपरेशनसाठी 8,00,000 खर्च लागणार आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "काय? 8,00,000 खर्च लागणार आहे?" त्यावर आता वल्लरी हे सगळं ऐकते. ईश्वरी म्हणते, की "बरं, ठीक आहे, तुम्ही बघा तिकडे हॉस्पिटलमध्ये. मी पण माझ्याकडून काही सोय होते का ते बघते. ठीक आहे." असं म्हणून ती फोन ठेवून देते. वल्लरी विचार करते, की 8,00,000 आणि हे सगळं आता वल्लरी तिथे घरात सांगते आणि म्हणते, की "ईश्वरी, हेच कारण आहे. तुझ्या बाबांच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी 8,00,000 लागणार आहेत ना, त्यासाठी तू या सुवर्ण पादुका चोरल्यास, बरोबर ना? मी तुझ्यावर आहे आरोप लावते ते काही बिनबुडाचे नाहीत. त्याच्यामागे हे काहीतरी कारण आहे ना, त्यामुळेच मी तुझ्यावर आरोप लावते. मी सांगते आई, हे ना सगळं या ईश्वरीनेच घडवून आणलं आहे. हिनेच ह्या चोरी केली असणार पादुकांची, कारण तिच्या घरी त्याला पैसे द्यायचे होते. अगं पण ईश्वरी, जरा तरी विचार करायचास ना हे करण्याच्या अगोदर? आणि हे सगळं करशील कसं तू?" त्यावर मग राकेश म्हणतो, की "हो ईश्वरीजी, अहो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही घरची सून आहात ना, मग तुम्ही हे असं कसं करू शकलात? या पादुका तुम्ही कशा चोरलात?" असं राकेशही आरोप लावू लागतो. वल्लरी, राकेश दोघेजणही ईश्वरीवर आरोप लावत सुटलेले असतात. ईश्वरीला ती म्हणते, की "मला माहीत होतं, की तू हे सगळं काहीतरी कारस्थान नक्कीच करू शकते. तुझ्यावर ना कधीही विश्वास ठेवू शकत नाही. हे सगळं तूच घडवून आणलं आहेस. मला माहिती आहे ना." "अगं पण जर खरंच तुला पैशांची गरज होती, तर अर्णवला सांगायचे. त्याने मॅनेज केले असते पैसे. तुला हे असं सगळं काम करण्याची काय गरज होती?" त्यावर राकेशही तिला तेच बोलत असतो, की "ईश्वरीजी, तुमचं वागणं हे पटलेलं नाही आहे मला." तेव्हा अंजली म्हणते, की "नाही मामी, अगं असं काय करतेस तू? खूप चुकीचं करतेस तू हे सगळं. ईश्वरी असं करू शकत नाही." त्यावर मामाही म्हणतो, की "हो, माझाही विश्वास आहे. ईश्वरी असं करणं शक्यच नाही." त्यावेळेला वल्लरी म्हणते, की "मला माहीत होतं, की तुम्हा सगळ्यांना असंच वाटणार आहे. त्यामुळे ही असं का वागली याच्यामागचं कारण देखील मी तुमच्यासमोर स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही मला काहीही बोलू शकत नाही. हे सगळं घडवून आणलंय ते या मुलीनेच घडवून आणलंय. हिच्यामुळेच विघ्न आलंय." तेव्हा अंजली म्हणते, की "अगं मामी, प्लीज असं बोलू नकोस. ईश्वरीचा स्वभाव तसा नाही आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. ती त्या स्वभावाची मुलगी नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही मामी. असं करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं कधीच करू शकत नाही. हो, माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत. त्यासाठी मी असा मार्ग कधीच नाही निवडू शकत मामी." असं ईश्वरी तिथे गयावया करत असते. सगळेजण तिची साथ देत असतात, पण राकेश आणि वल्लरी दोघंही म्हणत असतात. वल्लरी म्हणते, की "हे बघ, तुझा हा जो भोळा चेहरा आहे ना,
तो माझ्यासमोर तू काही दाखवूच नको. कारण की या भोळा चेहऱ्याच्या मागे किती काही कट कारस्थानं लपलीत ना, ते चांगलेच मला माहीत आहे. मामा म्हणतो की "अगं बस कर वल्लरी, किती आरोप लावशील अगं तिच्यावर? तिने हे सगळं केलंच नाही, ते उगाच तू तिला का ऐकवून दाखवते?" वल्लरी म्हणते की "तुम्हाला असेल तिला पुळका सगळ्यांना, परंतु मला अजिबात नाही. ईश्वरीनेच हे सगळं कळवून आणलं आणि आता मला हिला जाब विचारायचे की तिने हे सगळं कुठे ठेवलंय नक्की? काय केलंय हे सगळा जाब मला आता तिला विचारायचा आहे." त्यावेळेला तिथे अर्णव आलेला असतो. तो जोरातच तिथून हे सगळं ईश्वरीवरचे आरोप बघतो आणि म्हणतो की "प्लीज स्टॉप इट." आता जोरात तो ओरडतो आणि मामीकडे येतो. म्हणतो की "मामी, हे जे काही तू आरोप करतेस ना, ते अत्यंत खोटे आहेत. माझ्या बायकोवर पूर्णपणे विश्वास आहे. ईश्वरी असं कधीही करू शकत नाही. ईश्वरी ही खूप चांगली मुलगी आहे आणि ती अशी चोरी वगैरे अजिबात करू शकत नाही. आणि पुरावे काय तुझ्याकडे? आणि आणखी एक, पुरावे असले ना, कोणतेही पुरावे आणून दाखवलेस ना, तरीही मी अजिबात विश्वास ठेवणार नाही की हे सगळं केलंय ते मिस इंदोरने केलंय. मिस इंदोर ही खरंच खूप चांगली आहे आणि एका चांगल्या मनाला समजण्यासाठी खरंच आपल्याकडे चांगलं मन असणं खूप गरजेचं आहे आणि ते मिस इंदोरजवळ आहे, समजलं? त्यामुळे आपल्यामध्ये कुठल्याही बाबतीत ती असं कधीच करू शकत नाही. सगळ्यांमध्ये तिचं मन अगदी सुंदर आहे, पवित्र आहे. त्यामुळे ती कधीही असं करू शकत नाही." आता अर्णवने आपली बाजू घेतली, त्यामुळे ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो. ती त्याच्याकडे आनंदाने बघत असते. तेव्हा त्यावर अर्णव म्हणतो की "हे बघ, किती काही झालं ना मामी, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मिस इंदोरनं असं करणं कधीही शक्य नाही. ती बायको आहे माझी आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. समजलं? ती कधीही असं वागू शकत नाही. आणि मला एक गोष्ट सांग की ज्या व्यक्तीचा देवावर इतका विश्वास असेल, इतकं मनापासून सगळं ती करत असेल, तीच व्यक्ती त्या पादुका चोरणं कसं शक्य आहे?" त्यावर आकाश म्हणतो की "हो, अगदी बरोबर आहे. ईश्वरी असं कधीच करू शकत नाही. माझाही विश्वास आहे." त्यावर आजी म्हणते की "अरे हो, तुम्ही सगळे बोलताय की ईश्वरी नाही करू शकत. मग गेल्या तरी कुठे या पादुका? अचानक कुठे गायब झाल्या? मला सांगाल का जरा तुम्ही? अचानक कुठे गेल्या? सांगा जरा." असं आजी आता ओरडायला लागते. त्यावर मग ती म्हणते की "चिंटू, सांग मला, या पादुका गेल्या कुठे?" "अरे, आता स्वामी येणार आहेत या पादुकांच्या अभिषेकासाठी आणि या पादुकाच आपल्याकडून गायब आहेत. मला इतकं विचित्र वाटतंय म्हणून सांगू, अगदी अपवित्र झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे घरावर खूप मोठं संकट ओढवल्यासारखं वाटतंय. देवाच्या पादुका घरातून गायब होणं ही माझ्यासाठी किती अपमानाची गोष्ट आहे, किती लज्जास्पद गोष्ट आहे हे तुम्हाला कळतंय का कोणाला? किती चुकीचं घडलं हे सगळं आपल्या घरात. आणि जर त्यावेळेला अभिषेकासाठी ते गुरु आले, तर मग काय करणार आहोत आपण? हे काय होऊन बसलंय? माझ्या घरात या पादुका असताना अचानक कशा गायब झाल्या?" असं आजी आता ओरडत असते. "नाही, हे सगळं मला सहनच होण्यापलीकडचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो की "आजी, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अगं. तू काळजी नको करू. त्या पादुका ना लवकरात लवकर तुझ्यासमोर असतील. मी शोधतो त्या पादुका. तू नको काळजी करू. हवं तर मी लवकरात लवकर त्या पादुका शोधतो. तुझ्यासमोर आणून ठेवतो. मग तर झालं आणि काळजी करू नको. काही वेळातच पादुका कुठे आहेत आणि पादुका चोरणारा कोण आहे, हे सगळं आपल्यासमोरच येईल." तेव्हा आता राकेश मात्र जरा थंड होतो. कारण की त्याला भीती वाटत असते की जर अर्णवने शोधून काढलं तर मात्र आपली वाटच लागली. त्यानंतर मग आता वल्लरी गप्प बसलेली असते. ती पुढे काहीच बोलत नाही. त्याबरोबर आता मामा म्हणतो की "एक मिनिट आई, तुझा फोन आला आहे." त्यामुळे तो टेबलवरून फोन घेतो आणि आजीला कनेक्ट करून देतो. त्यावेळेला आता आजी म्हणते की "हां, हॅलो, बोला. हो, मी सुभद्रा पाटीलच बोलते." तेव्हा आता आजीच्या हातून तो फोन निसटतो आणि पटकन खालीच पडतो. तेव्हा आता फोन खाली पडल्यावर सगळे म्हणतात की "काय झाले आई? अगं असं काय झालंय? तू फोन का खाली पाडलास?" त्यावेळेला आजी म्हणते की "काय करू मी मग? मला काही सुचत नाही आहे." तेव्हा अर्णव म्हणतो की "काय झालं आहे आजी आता?" तेव्हा आजी म्हणते की "चिंटू, अरे तुला कळतंय का काय झालं आहे ते? अरे तिथून स्वामींचा फोन होता. येत्या 2 तासात ते आपल्या घरी येत आहेत आणि आपल्याकडे असलेल्या पादुकांच्या अभिषेकासाठी. पण ज्यासाठी येत आहेत तीच गोष्ट घरातून गायब आहे. आपल्या घरातल्या पादुका गायब आहेत. काय करायचं आता? मला काहीच कळत नाही आहे. खरंच सुचत नाही मला काय करू ते." ईश्वरी पण आता घाबरलेली असते. त्यावर आता लगेचच अर्णव म्हणतो की "नको आजी, नको काळजी करू. आपण शोधूया सगळं." त्यावर ती म्हणते की "नाही, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. या ईश्वरीवरती मी विश्वास टाकला आणि सगळं तिच्या हाती सोपवलं, परंतु नाही. मला आता कळतंय की मी खूप मोठी चूक केली आहे, ईश्वरीवरती सगळं काही सोपवून." तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की "थांब आजी, प्लीज थोडा वेळ दे मला. मी शोधतो आपल्या पादुका कुठे आहेत त्या." "बरं ताई, तू थोडा वेळ आजीला घेऊन रूममध्ये जा. तिला जरा आराम करू दे म्हणजे तिला बरं वाटेल."
तेव्हा अंजली म्हणते की हो, बरोबर आहे चिंटू तुझं. आजी चल आपण खोलीत जरा आराम करू म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावर अर्णव म्हणतो की एक काम करा जीजू, तुम्ही पण जरा आजीबरोबर राहा म्हणजे तिला आधार वाटेल. नंतर मग लगेच राकेश म्हणतो की हो हो, आणि तो आजीला घेऊन चाललेला असतो. त्याबरोबर आता ते निघून जात असताना मामाला अर्णव म्हणतो की बरं आकाश आणि मामा, तुम्ही दोघंही जवळपासच्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये जा आणि तिथे जाऊन बघा की अशा पादुका कोणी विकल्या आहेत का वगैरे. सगळं काही चेक करा, मग आपण बघू. त्यावर आता ईश्वरी म्हणते की आपण एक काम करूया, आपण घरातच खोल्यांमध्ये चेक करू. तेव्हा वल्लरी म्हणते की वा, म्हणजे हे बरं आहे अर्णव तुझं. खोल्यांमध्ये तुम्ही का चेक करणार? म्हणजे जर खोलीमध्ये हे सगळं पादुका वगैरे सापडलं तर ईश्वरीचा आरोप पोटाखाली घालता यावा, तिला माफ करता यावं यासाठी करतोय ना हे सगळं. त्यावर ईश्वरी म्हणते की मामी, अहो मी हे सगळं काहीही केलं नाही. हवं तर तुम्ही आमची खोली जाऊन चेक करू शकता. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, करणारच आहे मी चेक, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. आता त्यावर राकेश आणि अंजली आतमध्ये असतात आणि नंतर अर्णव ईश्वरी रूममध्ये चेक करायला जातात. ईश्वरीची खोली चेक करायला मामी जाते. त्याबरोबर इथे आता आजी टेन्शनमध्ये असते. अंजली समजावते की हे बघ आई, अजिबात काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित, तू शांत राहा, शोधतायत ना सगळे, नक्की सापडेल. तेव्हा अर्णव मला शोधताना पाहून राकेश मनात विचार करतो की बापरे, म्हणजे या पादुकांची शोधमोहीम तर अगदी जोरात सुरू आहे. मग जर पादुका सापडल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तसं मी पादुका ठेवल्या आहेत त्या ठिकाणी कोणीही जाणार नाही म्हणा, परंतु तरीही मला बघितलं पाहिजे. इथून कल्टी मारून मला पादुका तिथून गायब केल्या पाहिजे. त्यावर आता राकेश म्हणतो की अंजली जरा 1 मिनिट थांब, माझा ना महत्त्वाचा कॉल आहे, मी आलोच जरा घेऊन, असं म्हणून तो बाजूला निघून जातो. ती पण हो जा असं म्हणून त्याला जायला सांगते. आता आजीला इथे अंजली शांत करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरात सगळीकडे शोधाशोध सुरूच असते आणि राकेशच्या रूममध्ये ईश्वरी आलेली असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, सगळ्या सगळ्या कोपरानुकोपरा चेक करायचं आहे. कुठेही त्या पादुका लपवलेल्या असल्या तर आपल्याला त्या दिसल्या पाहिजे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की सगळं काही शोधून काढायचं आहे, छोटीही गोष्ट सोडायची नाही. ईश्वरी म्हणते की मला तर वाटतंय ना अर्णव सर, हे सगळं त्या राकेशचं काम आहे. अर्णव म्हणतो की आय नो, आय एम व्हेरी शुअर की हे सगळं ना त्यानेच केलं आहे. राकेश आता जे ते आपापल्या कामात आहेत हे पाहून खाली येतो आणि खाली हॉलमध्ये येऊन त्याच्या लक्षात येतं की त्याने ज्या रात्री पादुका चोरलेल्या असतात त्या पादुका त्याने एका सेफ ठिकाणीच ठेवलेल्या असतात. तो म्हणतो की मी चोरीचा माल जो चोरतो तो कशाप्रकारे सेफ ठेवायचा ना याचं ट्रेनिंगच दिलं गेलं आहे आपल्याला. त्यामुळे कोणालाही शंका येणार नाही ना अशा ठिकाणी मी हे लपून ठेवलं आहे. आणि तो घालतच हसत असतो, कारण की किती काही झालं तरीही तो चोरीच्या ज्या पादुका असतात त्या त्याला लवकरात लवकरच कोणालाही शोधू द्यायच्या नसतात. आता ईश्वरी सगळीकडे त्याचा रूममधल्या कपडे कपाट सगळं काही चेक करत असते, पालथं करत असते, परंतु तिथे काही सापडत नाही. आता राकेश गळातच हसतो आणि म्हणतो की वा, मला माहीत होतं ईश्वरी आणि अर्णव तुम्हा दोघांना नाही तरी माझ्यावर डाऊट येणारच आहे, त्यामुळे मी ते माझ्या खोलीत लपवलंच नाही आहे. ईश्वरी म्हणते की सर, अहो सगळीकडे शोधलं मी, परंतु तरीही सापडत नाही आहे, कुठे ठेवलं असेल त्याने हे सगळं. त्यावर आता अर्णव म्हणतो की थांब मिस इंदोर, आपण तिथे ड्रॉवरमध्ये वगैरे बघूया. आणि मग आता ड्रॉवरमध्ये बघितल्यानंतर पुन्हा एकदा ते दोघंही बाहेर पडतात आणि दुसरीकडे सापडतंय का ते चेक करू लागतात. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आता कोणती जागा राहिली आहे मला कळत नाही आहे. तर इथे आता काहीतरी लाल रंगाचं पडलेलं असतं म्हणून ते बघायला जातात. तर ते त्या राकेशचं शर्ट असतं आणि इथे मामी पण अगदी जोरात शोधाशोध करत असते. तीही अर्णवचे आणि ईश्वरीचे जे कपाट असतं ते पूर्ण पालथं करते आणि तिथे शोधाशोध करू लागते आणि वैतागत असते की कुठे ठेवलं या बाईने काय माहिती. आणि आजूबाजूला सगळं काही शोधत असताना तिला तो रूममध्ये पूर्ण पसारा करत असते आणि काही सापडत नसतं. फक्त अर्णवच्या तिला फाईल्स सापडत असतात, त्यामुळे ती वैतागते. आता ती टेबलवरच्या वस्तू वगैरे सगळ्या काही खाली फेकून देते आणि तिथे काही सापडतंय का हे चेक करत असते, परंतु तिथेही काही नसतं. तर इथे राकेशने वेगळ्याच ठिकाणी हे सगळं करून ठेवलेलं असतं. राकेशने चौरंगाच्या म्हणजे जिथे पादुका ठेवल्या होत्या त्या चौरंगाच्या खालीच त्याने ते दत्त पादुका लपवून ठेवलेल्या असतात आणि तिथे कोणालाही संशय येऊ नये अशा प्रकारे त्याने ते सगळं ठेवलेलं असतं. तो विचार करतो की या पादुका आहेत ना इथे, म्हणून हात लावायला जात असतो. तेवढ्यातच त्याला कोणीतरी येण्याची चाहूल लागते, त्यामुळे तो पटकन ते चौरंग जसेच्या तसे ठेवतो आणि बाजूला होतो. तेवढ्यात खाली ईश्वरी आणि अर्णव येतात. आता ते दोघंजणही आल्याबरोबर घाबरलेले असतात
आणि राकेश आता मुद्दामच त्यांना पाहिल्यावर फोनवर बोलण्याचे नाटक करू लागतो. कारण की जर त्यांनी कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो पटकन फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हो, ॲक्च्युली मी तुम्हाला कळवणारच होतो कॉल करून. पण असं म्हणून आता तो हळूच बोलण्याचे नाटक करतो आणि फोन घेऊन तिथून बाजूला निघून जातो आणि म्हणतो की हो, तुमचं ते काम आहे ना, ते तर मी करणारच आहे. त्यानंतर मग आता ईश्वरी ही विचार करते की आता काय करायचं सर? तेव्हा अर्णव म्हणतो की एक काम कर मिस इंदौर, किचनमध्ये आणि स्टोअरूममध्ये आपण चेक करूया. त्यावर राकेश हा तिथून निघतो. अर्णवही किचनमध्ये जातो. ईश्वरी तिथेच उभी राहून विचार करते की या चौरंगाच्या जवळ हा राकेश काय करत होता? नक्की त्याचं इथे काय काम होतं? जाऊ दे, मला माझी शोधाशोध केली पाहिजे, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते आणि किचनमध्ये जाऊन पूर्ण कपाटांमध्ये पुन्हा ट्रॉल्याजमध्ये ते सगळं काही चेक करू लागतात. आणि हे सगळं बघत असताना अर्णव म्हणतो की मिस इंदोर सापडतंय का कुठे? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सर कुठेच सापडत नाही आहे. त्यावर आता काय करावं? किचनच्या पूर्ण खाली सगळं काही ते चेक करून लागतात वाकून वाकून, परंतु काही सापडत नसतं. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मग आता काय राहिलंय तर स्टोरूम, पण कुठे असेल हे सगळं? मला तर खूप काळजी वाटते. आजी आता चिंतेत अगदी बसलेली असते. कारण की इतका मोठा सोहळा घरातला, परंतु पादुकाच गायब झाल्या. आणि ईश्वरी जे काही म्हणते की या पादुका गायब झाल्या, हे सगळे क्षण आता तिला आठवतात. आणि वल्लरी सांगते की मी तुम्हाला सांगत होती तरीही की अर्णवचं हिच्याशी लग्न लावून देऊ नका. ही घरात आली तर अर्णव आणि घरावर संकटं येतील, अशी गुरुजींनी भविष्यवाणी केली होती. ती अजूनही मला आठवते आणि मी सांगूनही कोणाला कळलं नव्हतं. त्यावर आजीला हे आठवतं आणि अंजली म्हणते की आजी, अगं असं त्रास करून घेऊ नकोस. मला माहिती आहे की तुला खूप वाईट वाटतंय, परंतु प्लीज असं नको करू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव गं, की ईश्वरी ना असं काहीच करू शकणार नाही. ती खरंच खूप चांगली आहे. त्यावेळेला आजी म्हणते की नाव घेऊ नकोस त्या ईश्वरीचं माझ्यासमोर. तिच्यामुळेच घडलं हे सगळं. आणि मला माहिती आहे, जेव्हापासून ईश्वरी घरात आली ना, तेव्हापासून या घरावर काही ना काहीतरी संकट ओढवतच आहे. चिंटूवर नाही तर घरावर तरी काही ना काहीतरी संकटं येतातच आहेत. आणि हे त्या मुलीमुळे घडतंय मला माहिती आहे. त्यामुळे तिची बाजू घेऊन माझ्याशी तू बोलू नको, असं आजी तिला तडक सांगून टाकते. आणि अंजली गप्प बसलेली असते. तर आता राकेश हा बाहेर येऊन उभा राहिलेला असतो आणि विचार करत असतो की काय करू मी आता? त्या पादुका तिथेच राहिल्या. त्या पादुका मस्तपैकी तिथून काढून घेणार होतो, परंतु ऐनवेळेला ते ईश्वरी अर्णव तिथे टपकले आणि तिथल्या पादुका मला काढता आल्या नाहीत. आता त्या तिथेच राहिल्या असतील. काय करायचं आता? त्या पादुका तिथून काढायचे तरी कशा? असा विचार राकेश करत असताना अर्णव बाहेर आलेला असतो. त्यावेळेला राकेश अगदी शिट्टी मारूनच त्याला आवाज देतो की काय रे ए चिंटुकल्या, सापडल्या का तुला पादुका? तेव्हा मग आता अर्णव त्याच्यावरती चिडलेला असतो. राकेश म्हणतो की अरे, काय झालं काय? पादुका सापडल्या नाहीत का? नाही. तुम्हाला ना त्या सापडणार पण नाहीत, असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला आता राकेशचा पटकन येऊन तो गळा धरतो आणि आणि म्हणतो की मला खरं खरं सांग, त्या पादुका कुठे ठेवल्या असं मला सांग. त्या पादुका तूच गायब केल्या आहेस ना? मला माहिती आहे. त्यावर आता राकेश म्हणतो की अरे वा, चिंटुकल्या एकदम परफेक्ट केस. अगदी बरोबर ओळखलं आहेस बरं का तू. हो, बरोबर. त्या पादुका आहेत ना, त्या मीच चोरल्या. त्यावर आता अर्णव म्हणतो की खरं, व्हॉट यू हॅव डुईंग, यू विल बी पेड फॉर दिस, असं म्हणून आता लगेचच तो म्हणतो की अरे वा चिंटुकल्या, आज व्हेरिएशन, आज चक्क इंग्लिशमध्ये धमकी दिलीस मला. परंतु काहीच करू शकत नाहीस तू, कारण तुला कळणारच नाही ते कुठे ठेवलं आहे ते मी. तुला कधीच ते समजणार नाही. त्यावर आता लगेचच तो म्हणतो की बरं का ईश्वरीजी, चिंटुकल्या मला जाब विचारतोय, पण बरोबर आहे त्याचं आणि तुम्ही पण बरोबर ओळखलं बरं का. हो, मीच चोरल्यात त्या पादुका. पण मग आता कुठून शोधणार त्या पादुका तुम्ही? शोधा शोधा, कुठे तुम्हाला सापडतायत का ते बघा जरा. म्हणजे कसं आहे ना, की तुम्ही त्या पादुका शोधू शकणारच नाही, अशा ठिकाणी ठेवल्यात मी त्या. बरं, ठीक आहे. आता एक काम करा तुम्ही. आता या पादुकांना तुम्ही दोघं जण मला शोधूनच दाखवा. बघूया तुम्ही शोधताय की नाही ते. तुम्हा दोघांना फार हौस आहे ना मला चॅलेंज करण्याची? परंतु आता तुम्ही ते करू शकणार नाही. तुमचं काम पूर्ण होऊ शकणार नाही. कारण की मी खूप चालाखीने हे काम केलेलं आहे. त्यामुळे बघा, पूर्ण जोर लावून बघा, की तुम्हा दोघांना मिळतायत का त्या पादुका? सापडतायत का ते जरा बघा. तुम्हाला सापडणारच नाहीत, असं तो बोलतो. पुढच्या भागांमध्ये आता आजी चिडलेली असते आणि म्हणते की काय झालं चिंटू? तू तर मला म्हणाला होतास की पादुका शोधून दाखवेन. कुठे आहेत पादुका? थोड्या वेळातच ब्राह्मण यायला झाले आहेत, स्वामी येणार आहेत आणि पादुका गायब आहेत.
मग सांग आता काय करायचंय मी? आता या पादुकांचं कसं होणार आहे? कुठे शोधणार आहात तुम्ही पादुका?" त्यावेळेला आता ईश्वरीला पण आजी बोलत असते, की "तू पण म्हणाली होतीस तोंड वर करून, की पादुका शोधेन मी. मग काय झालं?" तेव्हा आता ईश्वरी म्हणते, की "आजी, आता माझ्याकडे एकच उपाय आहे पादुका शोधण्यासाठी. आता एकच मला करावं लागेल." त्यावेळेला ईश्वरी येते आणि जिथे चौरंग ठेवलेला असतो, त्या चौरंगाच्या वर ती हात ठेवायला जाणार असते आणि आता एकाच उपायाने पादुका मी शोधू शकते, असं म्हणून ती आता तिथे आलेली असते. तेवढ्यातच राकेश घाबरतो आणि म्हणतो, की "अरे, हे काय? हिला समजलं की काय, की मी पादुका या चौरंगाच्या खाली ठेवल्यात किंवा तिला संशय आलाय की काय?" असं आता त्याच्या डोक्यामध्ये फिरत असतं. त्यामुळे काय करावं हे त्याला आता काहीही कळत नसतं. ईश्वरी तर आता तिथे पादुकांजवळ जाते. पण आता ईश्वरीला या पादुका देवाच्या कृपेने सापडणार का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.